नमस्कार, स्वागत आहे तुमचं शिवानी स्पेशल रेसिपीमध्ये। आज बनवूया कुरकुरीत कोथिंबीर वडी। तर चला मग इथे कोथिंबीर स्वच्छ साफ करून धुवून चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवून दिली आहे। त्यासोबतच 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे। या जागी तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेऊ शकता। या वाटीने 3 वाटी कोथिंबीर घेतली आहे आणि 1 वाटी बेसन घेतलं आहे। हे प्रमाण योग्य आहे। बेसन हलकसं भाजून घ्या म्हणजे त्याचा कच्चा वास निघून जाईल। इथे कोथिंबीरीमध्ये बेसन मी ॲड केलं आहे। त्याच कढईत 1 चमचा ओवा मी भाजून घेतला आहे। 1 चमचा मोठा पांढरा तीळ भाजून घेतले आहेत। 2 चमचे लिंबाचा रस घेतला आहे। लिंबाच्या रसाने चव अजून छान येते, त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका। इथे लगेच आपण पाणी स्टीमरमध्ये गरम करण्यासाठी ठेवायचं आहे साईडला। तांदळाचे पीठ ॲड केलं आहे। त्यासोबतच 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घेतली आहे। अगदी थोडंसं चिमूटभर हिंग घ्यायचं आहे। हळद, लाल तिखट हे सुद्धा योग्य प्रमाणात आपण ॲड करायचं आहे। इथे 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं आहे मी। तेल थंड घेऊ नका, गरमच घ्या। मीठ चवीनुसार ॲड केलं आहे। आता हे सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर अगदी कमी करायचा आहे। मिश्रण हे आपल्याला पातळ नको आहे, घट्टसर मळून घ्यायचं आहे। तुम्ही चमच्याच्या सहाय्याने पाणी घेतलात तर तुमचं प्रमाण चुकणार नाही। अगदी व्यवस्थित योग्य प्रमाणातच घेता येईल। मिश्रण खूप छान घट्टसर मळून घेतल्यावर आपण चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे। चाळणीला तेल लावताना ते सर्व बाजूने कडेने सुद्धा तेल लावून घ्या। तुम्ही चाळणीच्या जागी प्लेटचा यूज केलात, ताट घेतलात तरीही सुद्धा चालेल। मिश्रणाचा रोल करून तुम्ही ठेवून नंतर वड्या पाडलात तरीही चालेल, किंवा असं समान थर लावून वड्या केलात तरीही चालेल। पण समान थर लावायचा असेल तर तो थर 1 इंचाचा असला पाहिजे, तर वड्या आपल्या छान पडतील। इथे 20 मिनिटं मी वडी वाफवून घेतले आहेत। बघू शकताय किती छान मिश्रण झालं आहे। आता हे मिश्रण नॉर्मल टेम्परेचरला आल्यावर मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं। आता गार झाल्यावरती बघा वड्या किती छान पडतील आणि आपल्याला हव्या त्या आकारात आपण वड्या कट करून घेऊ शकतो। बघा वड्या किती छान झाल्या आहेत, अगदी मस्त। आता यातल्या मी काही वड्या तुम्हाला तळून दाखवते। इथे तेल कढईमध्ये मी गरम होण्यासाठी ठेवून दिलं आहे। तेल हे गरम झाल्यावर लो फ्लेमवरच आपल्याला वड्या कुरकुरीत सोनसळी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। हाय फ्लेम करू नका, नाहीतर वड्या बाहेरूनच करपतील आणि आतून कच्च्या राहतील। लो टू मीडियमच्या मध्येच तुम्ही ह्या वड्या तळून घ्या, म्हणजे वड्या छान कुरकुरीत होतील आणि आतून सुद्धा व्यवस्थित शिजल्या जातील। बघा किती छान कलर आला आहे, टेक्स्चर सुद्धा खूप सुंदर आलं आहे। ह्या वड्या तुम्ही चहा सोबत सुद्धा मस्त एन्जॉय करू शकता। चला आता बाकीच्या वड्या तळून घेते। बघा किती छान कुरकुरीत अगदी खमंग वडी आपली तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुमच्या सुद्धा खूप सुंदर वड्या होणार आहेत। आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय, टेक केअर।